we have to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2003. First is to opening stock. Opening stock is given in the trial balance 40,000. 40,000 ओपनिंग स्टॉक दिलेला आहे इन द प्रॉब्लेम. आपण तो घेतलेला आहे इथे 40,000. नेक्स्ट आयटम आहे टू परचेस 1,10,000 लेस रिटर्न 2,500. आउटरला टोटल आहे 1,07,500. This is purchase amount. Then to carriage inward 1,200. We always record on the debit side of trading and trading account. Carriage inward. Then wages. Wages is 10,000 is given in the trial balance and add outstanding 2,000. Total is 12,000. Here credit side of trading account by sales. Sales is already is given in the trial balance 2,05,000. Less return 1,500. Then amount it will come 2,03,500. By closing stock. Closing stock is given in the trial balance 60,000. Here total of sales and closing stock total is 2,63,500. म्हणजे 2,63,500 ही टोटल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल आलेली आहे. त्यानंतर काय झालं बघा, इकडं ओपनिंग स्टॉक आहे, परचेस आहेत, कॅरेज इनवर्ड आहे आणि वेजेस आहेत. देर आर ओनली 4 आयटम्स. याची टोटल मारल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट टॅली होण्यासाठी हा जो डिफरन्स आहे, डिफरन्स मीन्स टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिफरन्स आहे 1,02,800 इज ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण काढत असताना काय करत असतो, तो प्रॉफिट आपण नेहमी काय करत असतो, क्रेडिट साइडला घेत असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,02,800. मग आपण आउटस्टँडिंग वेजेस घेतलेले आहेत आणि रेंट एक आउटस्टँडिंग आहे बघा. तर रेंट आउटस्टँडिंग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला हिअर रेकॉर्डेड 3,000 ऑफ रेंट. सॅलरीज 9,000. कॅरेज आउटवर्ड 2,000. टू ऑफिस एक्सपेन्सेस 2,400. टू डिस्काउंट 750. बॅड डेब्ट्स. Bad debts is given adjustment in the problem. Raise a bad and doubtful debts reserve at 2.5% on sundry debtors. म्हणजे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 2.5% त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. मग ती वाढ केल्यानंतर आपण काय करत असतो, बॅड डेब्ट्स जे आहे, सन्ड्री डेटर्स टोटल 40,000 is given in the problem. Less provision for bad and doubtful debts 1,000. आणि टोटल त्याचं 39,000 हे असेट साइड ऑफ बॅलन्स शीट हे आपण घेतलेलं आहे. आणि इकडं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला बॅड डेब्ट्स 1,200 हे ओल्ड आहेत आणि बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन हे 1,000 आताचं हे त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर 2,200 हे टोटल येईल दोघांची. तर अशा पद्धतीने हे बॅड डेब्ट्स घेतले. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम प्रीपेड ₹200. इन्शुरन्स आपण नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घेत असतो. आता ऑलरेडी इन्शुरन्स इथं दिलेलं आहे. टू इन्शुरन्स 1,500 हे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. इन्शुरन्स इज expenses for business but
200 इज प्रीपेड, म्हणजे आपण ते आगाऊचं दिलेलं आहे. म्हणून ते इन्शुरन्स काय करायचं माहिती आहे का, त्या 1500 मधून प्रीपेड इन्शुरन्स मायनस करायचं, कमी करायचं, म्हणजे 1300 इज आउटर साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, हे जे 200 आहेत हे बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स म्हणून 200 हे दाखवायचे. तर अशा पद्धतीने हे इन्शुरन्स घेतलेले. त्याच्यानंतर प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% and interest on Siddhartha's loan 8%. Loan has been taken from her on 1st January 2003. आता हे लोन जे दिलेलं आहे हे सिद्धार्थाचं लोन जे आहे ते इन्क्लुडिंग 300 ॲज इंटरेस्ट, म्हणजे ते 15,000 15,000 इज लोन टोटल आणि हे इंटरेस्ट इज 300 ॲड इन द टोटल लोन बॅलन्स, म्हणजे हे 15,300 इथं त्याचं ते लोनचं अमाऊंट लॅबलिस्ट साईडला आलेलं आहे, आपण घेतलेलं आहे ते. त्याच्यानंतर इकडं इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथं दाखवलेलं आहे, आता ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे बघा डेबिट साईडचे आयटम्स बघा, हिअर ऍडजस्टमेंट इज ओव्हर. डिप्रिशिएशनचे एक ऍडजस्टमेंट आहे. आता डिप्रिशिएशन टोटल काढलेलं आहे आपण, लँड अँड बिल्डिंगवर 2,500 काढलेले, किती पर्सेंट, 5% काढलेले ऑन द टोटल अमाऊंट ऑफ लँड अँड बिल्डिंग. त्याच्यानंतर प्लॅन्टवर 5,000 काढलेले म्हणजे 10%. त्याच्यानंतर फर्निचरवर 1,000 काढलेले आणि ऑफिस इक्विपमेंटवर 900. असं टोटल डिप्रिशिएशन इज 9,400 टोटल डिप्रिशिएशन. आणि हेच डिप्रिशिएशन इकडं आपण असेट साईडला दाखवत असतो बघा. असेट साईडला आपण कॅल्क्युलेट केलेलं असते. लँड अँड बिल्डिंग 50,000 आहे, 5%, 2,500 त्याच्यातून मायनस केलेले आहे. देन प्लांट अँड मशिनरीज टोटल अमाऊंट 50,000. 10% डिप्रिशिएशन इज लेस फ्रॉम द टोटल ऑफ बिल्डिंग इज 50,000. After that 45,000 amount will come in the outer side of asset side. Office equipment balance as on 1st April 2003 6,000 दिलेले आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट होती, म्हणजे त्यांनी नंतर 6,000 काय केलेले परचेस केलेले. ऍडिशनल ड्युरिंग द इयर 6,000 म्हणजे टोटल 12,000 is total price or cost of office equipment. Then depreciation is 900 less. And total outer side is 11,100. असं हे टोटल ऍडजस्टमेंट हिअर ओव्हर. आता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बघा, ग्रॉस प्रॉफिट वी ट्रान्सफर्ड ऑलरेडी, अमाऊंट इज 1,02,800 ट्रान्सफर केलेली. त्याच्यानंतर बाय डिस्काउंट 1,200 डिस्काउंट इज गिवन इन द ट्रायल बॅलन्स, हे दिलेलं आहे ऑलरेडी. डिस्काउंट जर समजा रिसिव्ड असेल तर आपण नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो, आणि डिस्काउंट अलाउड असेल, डिस्काउंट पेड असेल तर आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्याच्यानंतर कमिशन ऑल्सो रिसिव्ड, ते पण 1,500 आहे, ते ऑलरेडी क्रेडिट साईडला आपण दाखवलेलं आहे, घेतलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. आता बघा डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या टोटल आपण हे आयटम्स घेतलेले आहेत. डिप्रिशिएशन ऑलरेडी घेतलेलं आहे 3-4 प्रॉपर्टीवरचं, बॅड डेब्ट्स घेतलेलं आहे, डिस्काउंट घेतलेलं आहे, ऑफिस एक्सपेन्सेस घेतलेले आहेत, कॅरेज आउटवर्ड घेतलेलं आहे, सॅलरीज घेतलेले आहे, रेंट घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेतलेलं आहे. तर इथं टोटल ऑफ क्रेडिट साईड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज 1,05,500 इज टोटल ऑफ क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड. डेबिट साईडची ही टोटल कमी आहे आणि क्रेडिट साईडची टोटल ही जास्त आहे. म्हणजे हिअर इट विल कम डिफरन्स बिटवीन एक्सपेन्सेस अँड नेट प्रॉफिट मीन्स
क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिफरन्स आलेला आहे 69,400 नेट प्रॉफिट. तर हे नेट प्रॉफिट आपण काय करत असतो, ऑलवेज ट्रान्सफर टू बॅलन्स शीट ऑफ लायबिलिटी साइड ऍड इन द कॅपिटल. कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट हे आपण नेहमी काय करत असतो, ऍड करत असतो. मग तो प्रॉफिट आता हे कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये 1 एप्रिल 2002. ते असं आहे 1,15,000 1,15,000 इज बॅलन्स ऑफ ओपनिंग डे ऑफ कॅपिटल. आणि त्याच्यामध्ये ऍड इंटरेस्ट 5,750 त्याच्यामध्ये ऍड होईल. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट इन धिस इयर म्हणजे या वर्षामधलं नेट प्रॉफिट किती आहे 69,400 ही त्याच्यामध्ये ऍड होईल. म्हणजे असं कॅपिटल विथ प्रॉफिट इज टोटल 1,90,150 म्हणजे 1,90,150 हे आउटरला लायबिलिटी साइडच्या हे कॅपिटलमध्ये प्रॉफिट ऍड झाल्यानंतरचं अमाऊंट आहे. त्याच्यानंतर आपण काय करत असतो, लोन घेत असतो. समजा ड्रॉइंग असेल तर ड्रॉइंग तिथे घेत असतो. सन्ड्री क्रेडिटर्स 25,000 इज टेकन ऑलरेडी. बिल्स पेबल 2,350 बिल्स पेबल हे आपण नेहमी काय करत असतो, लायबिलिटी साइडला घेत असतो. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑलवेज रेकॉर्डेड इन द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीटच्या ह्या लायबिलिटी साइडला येत असतात. तर आउटस्टँडिंग आहे वेजेस 2,000 आहे, रेंट 3,000 आहे, असं आउटस्टँडिंग 5,000 ही ऑलरेडी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं लायबिलिटी साइड इज कम्प्लिटेड. आणि इकडं लँड अँड बिल्डिंग आफ्टर लेस डिप्रिशिएशन 47,500 हे आउटरला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी बॅलन्स ॲज ऑन म्हणजे त्याचं बॅलन्स दिलेलं आहे 1 एप्रिल 2002 म्हणजे 1 वर्ष वापरल्यानंतर 50,000वर 10% लेस डिप्रिशिएशन. आफ्टर दॅट 45,000 इज आउटर अमाऊंट मीन्स रिमेनिंग बॅलन्स ऑफ द प्लांट अँड मशिनरी हे 45,000 हे असेट साइडला घेतलेले. त्याच्यानंतर ऑफिस इक्विपमेंट आधीचं बॅलन्स 6,000 आहे आणि वर्षामध्ये परचेस केलेलं 6,000 असं 12,000 बॅलन्स आहे. त्याच्यावर डिप्रिशिएशन 9,000 लेस झाल्यानंतर 11,100 इज टोटल बॅलन्स ऑफ ऑफिस इक्विपमेंट हे असेट साइडच्या म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साइडला ऑलरेडी आपण घेतलेले आहे. त्याच्यानंतर फर्निचर पण घेतलेले आहे ऑलरेडी. स्टॉक मीन्स क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट होतात. एक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवतो आणि दुसरं बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेत असतो. तर इथं स्टॉक पण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स ऑलवेज रेकॉर्ड. सन्ड्री डेटर्स इज आवर प्रॉपर्टी. आपल्याला पैसे येणं असतात म्हणून ते आपण इथं घेत असतो. आणि त्याच्यामध्ये काही बुडीत असेल, त्याच्यात काही रिझर्व असेल, काही न येण्यासारखे असतील किंवा काही डाऊटफुल असतील तर आपण ती त्याच्यातून मायनस करतो आणि शिल्लक बॅलन्स हे आउटरला घेत असतो नेहमी. सन्ड्री डेटर्स हे असेट साइडला घेतो आणि सन्ड्री क्रेडिटर्स हे लायबिलिटी साइडला घेत असतो. तर अशा पद्धतीने हे पण झालेलं आहे. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल ऑलवेज आपण काय करत असतो, असेट साइडला घेत असतो कारण ते पैसे आपल्याला येणं असतात. प्रीपेड इन्शुरन्स 200 आपण इथं घेतलेले. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दीज आर items is given in the trial balance. Always we recorded asset side of balance sheet. म्हणजे कॅश ॲट बँक असो कॅश ॲट हँड असो हे शिल्लक बॅलन्स आपण काय करत असतो, असेट साइडला नेहमी रेकॉर्ड करत असतो. तर इन दिस वे टोटल ऑफ बॅलन्स शीट 2,37,800 ऑफ लायबिलिटी साइड and also asset side total is 2,37,800. In this way our problem is tally. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम बॅलन्स शीट याची टॅली झालेली आहे.